हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? मस्त आणि मजेत आहात ना? वेलकम अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आज मैत्रिणींनो असं म्हणूनच स्वागत केलं आहे, कारण आपल्या मैत्रिणींनी विचार करावा असाच आज टॉपिक आहे. त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे खास करून, म्हणून स्वागत अशा पद्धतीने केलेलं आहे. आणि थोडंसं तुम्ही जे बघता, हा जो व्लॉग शूट केलेला आहे तोही खास मैत्रिणींचाच आहे. म्हणजे की आपलं फेस क्लिनिंग जे आपल्याला करायचं असतं दर आठवड्याला किंवा दर 15 दिवसांना म्हणा, ह्या गोष्टी मी करत असते. ते म्हणजे छान जेल लावून घेतलेलं आहे आणि मी अपर लिप्स, लोअर लिप्स आणि थोडंसं आयब्रो क्लीन वगैरे करून घेते आहे. तर आज मी तुम्हाला जसं म्हणलं की हा जो टॉपिक मी आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे ना, ह्या गोष्टी जास्त करून महिलाच फेस करतात पुरुषांच्या मानाने. पुरुष या गोष्टी जास्त फेस करत नाहीत. तर गोष्ट होते कशी की आपण ना महिला खूप सतत पास्टमधल्या गोष्टींमध्ये जास्त विचार करत राहतो आणि त्यातल्या त्यात पास्टमधल्या निगेटिव्ह गोष्टींमध्ये. म्हणजे ती गोष्ट घडून संपलेली असते, त्याचे जे काही दुष्परिणाम व्हायचे असतात ते होऊन गेलेले असतात आयुष्यावर, तरी त्याच्याबद्दल सतत रोज बोलत राहणं आणि त्याचा विचार करणं, म्हणजे कधी ना कधीतरी वादात म्हणा किंवा काहीतरी घडलं असं कुठेतरी बघितलं म्हणून ते आठवणं आणि त्याबद्दल बोलणं गोष्ट वेगळी. हां, तो स्त्री धर्म आहे, त्या गोष्टी होतात किंवा पुरुषांकडून पण होतात. पण काही जणी मी अशा बघितलेल्या आहेत की ज्या रोज त्याच टॉपिकवरती बोलत राहतात, रोज त्याच गोष्टींचा, मागच्या मेमरीजचा आणि वाईट मेमरीजचा विचार इतका करत राहतात, जो भेटेल त्याच्याशी तेच बोलत राहतात. ह्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का, की आपल्या सबकॉन्शियस माइंडला, आपल्या सेल्सना, सगळ्या पूर्ण बॉडीतल्या सेल्सना, आपल्या ब्रेनला हे माहिती नसतं, हे समजत नसतं की ॲक्च्युली हे घडून गेलं आहे आणि हे आत्ता घडत नाही आहे. त्याला असं वाटतं की हा विचार चालू आहे म्हणजे हे आत्ता घडतं आहे. त्याच्यामुळे बॉडीतल्या सगळ्या सेल्स वीक व्हायला लागतात, त्यांना काही ना काहीतरी सतत त्रास व्हायला लागतात आणि निगेटिव्ह हार्मोन्स जास्त सिक्रेट होतात. त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल एक्झॅक्टली काय होतं, तर तुम्हाला त्या पद्धतीचा व्हिडिओ बघावा लागेल. पण मी एक सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये बोलते आहे की ह्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का, की आपल्या मेंदूला आणि आपल्या शरीराला सतत आपण असे सिग्नल्स देत राहतो की हे असंच होतं आहे आणि ह्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात. आणि त्यामुळे बहुतांश स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की कारण नसताना मग त्यांना काहीतरी सतत मानसिक शारीरिक त्रास होत राहणं, कारण नसताना सगळं व्यवस्थित चालू आहे लाईफमध्ये तरी पण हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम फेस करत राहणं. मग कळत नाही की आत्ता तर सगळं नीट चालू आहे त्यांच्या आयुष्यात, पण मग का असं होतं आहे, तर त्या सबकॉन्शियस लेवलला सतत त्या बॅड मेमरीजचा विचार करत असतात. लक्षात घ्या, प्रत्येकाला एक पास्ट असतो आणि असा पास्ट असतो की ज्याच्यामध्ये अजिबात चांगल्या मेमरीज नसतात, त्रास असतो, ताण असतो, डिप्रेशन असतं, अँझायटी. प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार फरकांनी ह्या गोष्टी पास्टमध्ये घडलेल्याच असतात. पण त्याचा सतत विचार करत राहणं ही गोष्ट अजिबात चांगली नाही आहे प्रेझेंटच्या दृष्टीने आणि भविष्याच्या दृष्टीने. कारण मग होतं काय माहिती आहे का, की त्या सेल्स वीक होत राहिल्यामुळे ना, मग विनाकारण त्या महिला कारण नसताना, वय कमी असतं आणि तरीसुद्धा नको त्या गोष्टी, मग BP असेल, शुगर असेल, अशा गोष्टींना फेस करायला लागतात. आता इथे माझे जे काही हेअर रिमूव्ह करायचे होते फेसवरचे ते झालेले आणि त्याच्यानंतर मग मी पुन्हा एकदा फेस छान धुवून घेतलेला आहे आणि फेस मास्क अप्लाय करते आहे. हिमालयाचा हा जो फेस मास्क आहे नीमचा, तो मला खूप काळ झाले आता इफेक्टिव्ह ठरलेला आहे. त्याच्यामुळे मला तोच बरा पडतो. जर थोडंफार जरी काहीतरी मला असं ॲक्ने पिंपल जाणवत असेल तर तो मी लावायला लागते. आणि हे मी आता पहिल्यांदाच अप्लाय केलेलं आहे की अंडर आय जे पॅचेस असतात तर ते मी पहिल्यांदाच ट्राय करते, लावते आहे. आणि ह्याच्यात माझी एक चूक झालेली आहे की त्याच्यानंतर ना मी फेस पॅक लावल्यामुळे चेहरा धुतला. ॲक्च्युली त्यांनी इन्स्ट्रक्शन्समध्ये लिहिलेलं आहे की ते छान मसाज करून मर्ज करून टाका तुम्ही स्किनमध्ये, अजिबातच नंतर चेहरा धुवू नका 1-1.5 तास तरी. पण हे माझं चुकलं आहे, तर मी नेक्स्ट टाईम ह्याच्यामध्ये सुधारणा करीन. तर अशा पद्धतीने ना स्वतःकडे लक्ष देणं आणि मागच्या गोष्टींमधून स्वतःला रिलीज करणं, बघा हे आपल्याच हातात असतं. कोणीही येऊन ना हे आपल्याला असं नाही करू शकत की हां, सांगण्याचा प्रयत्न प्रत्येकजण समजवण्याचा करतात, मैत्रिणी, आजूबाजूचे, नवरा, कोणीही असेल तुमच्या आयुष्यात असं.
पण ॲक्च्युली स्वतःला मेंटली आणि फिजिकली त्याच्यातून रिलीज करणं ही गोष्ट आपल्या हातात असते आणि ती आपल्यालाच करावी लागते. मग त्याच्यासाठी तुम्ही खूप वेगवेगळे काही मार्ग अवलंबू शकता. म्हणजे तुम्ही स्वतःला तुमच्या ज्या काही हॉबीज राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये गुंतवून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही तुमचं डेली रुटीन एवढं बिझी करून घ्या की तुम्हाला ह्या गोष्टींचा विचार करायलाच वेळ मिळणार नाही. मग तुम्ही ना काही काळ ना न्यूज चॅनल्स किंवा पेपर वाचणं पण बंद करा. कारण बऱ्याचदा असं होतं की त्याच्यातल्या पण काही निगेटिव्ह गोष्टी बघितल्यामुळे ऐकल्यामुळे सुद्धा पुन्हा ते ट्रिगर होऊ शकतं. म्हणून मग अशा गोष्टी अवॉइडच करायच्या काही काळ. आणि स्वतःचं मन स्ट्रॉंग बनवण्यासाठी मेडिटेशन आणि स्पिरिच्युअल होण्याची गरज असते आणि ह्याचा खूप चांगला परिणाम अनेकांना बघायला मिळतो. त्यासाठी ठराविक काही छान स्तोत्रही असतात, त्याचाही आयुष्यामध्ये छान परिणाम होतो. आणि ह्याच्यावरून आठवलं की ह्या संदर्भातून आपला अजून एक चॅनल आहे ज्याच्यावर मी थोडं काम करते. अजून खूप असं डेली काम नाही त्याच्यावर चालू झालेलं आहे, पण थोडं हळूहळू काम त्याच्यावर सुरू केलेलं आहे गेले 2 महिने. आणि तिथे मी असंच काहीतरी छान मोटिवेशनल बोलण्याचा प्रयत्न करते आहे ज्याच्यामुळे माझ्या आणि तुमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात चांगले बदल घडतील आणि आपण चांगल्या पद्धतीने स्वतःला पुढे नेऊ. तर तुम्हाला जर तो कोणता चॅनल आहे हे जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्लॉगच्या तुम्हाला त्याची लिंक देते. तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आणि आवडलं तर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे मी तर म्हणेन की अशा गोष्टींकडे खेचणाऱ्या व्यक्तींपासून पण जरा लांबच राहा. मग ती जरा जवळची जरी व्यक्ती असेल ना तरी हळूहळू करून तिच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक तुम्ही जरा डिस्टन्स क्रिएट करा आणि स्वतःला त्याच्यातून लांब करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का की एकदा आपलं मन पॉझिटिव्हिटीने भरायला सुरुवात झाली ना की आपोआप त्याचा शरीरावर परिणाम दिसायला लागतो. आपण जास्त प्रॉडक्टिव्ह होण्याकडे स्वतःचा कल ठेवतो आणि आपोआपच मग आपल्याभोवती ना तशा पद्धतीची माणसं गोळावायला पण सुरुवात होते. कारण आपण तशी गोष्ट स्वतःकडे अट्रॅक्ट करायला सुरुवात करतो. आपण निसर्गाला तशा सिग्नल्स देतो, युनिवर्सला तसे सिग्नल्स देतो की मला छान विचार करणारं आणि काहीतरी पुढे प्रगतीच्या पथावरती नेणारंच अशी व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यामध्ये हवी आहेत आणि घडत जातं तसं. आता काही नाती आपण टाळू नाही शकत, पण मग त्यावेळेला काय करायचं तर आपल्याला जितकं आपली रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तेवढ्या छान आनंदानेच पूर्ण करायच्या. त्याच्यामध्ये पण मनाला कचकच नाही करून घ्यायची, कारण मग पुन्हा आपण स्वतःला ते निगेटिव्ह स्ट्रोक्स देत राहतो. त्याच्यामुळे छान त्यांच्याबद्दलच्या आपल्या जेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तेवढ्या आनंदाने पूर्ण करायच्या. जेवढ्या आपल्या कपॅसिटीत आहेत त्याच्या पुढे जमत नसेल तर तेही छान शांत स्वरामध्ये एक्सप्लेन करून द्यायचं की ह्याच्या पुढे माझी कपॅसिटी नाही, मला नाही जमणार. दुसरी काही मदत लागत असेल तर मी नक्की प्रयत्न करीन किंवा काही मॉरली सपोर्ट हवा असेल तर तो मी नक्की देईन. अशा पद्धतीने आपण त्या रिलेशनला थोडंसं डिस्टन्सवरती ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ही गोष्ट एकदम जमत नाही, हळूहळू जमते. मलाही हे खूप अनुभवांनंतर, माझ्या आयुष्यात झालेल्या चुकांनंतर किंवा वाईट अनुभवांनंतर जमत गेलेलं आहे आणि अजूनही हळूहळू मी त्याच्यामध्ये प्रगती करते. आणि आता बोलता माझं फेस क्लिनिंग पण झालेलं आहे. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.